गणेश, तुला थोडंसं थांबवतो. एक मोठी बातमी आपल्या हातात येते. INS विक्रांत ऍक्शन मध्ये आलेली आहे. INS विक्रांतवरनं पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला करण्यात आलेला आहे. आधी आकाशातनं आणि आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मोठी बातमी. अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. INS विक्रांतवरून पाकिस्तानवर किंबहुना पाकिस्तानच्या कराची या मुख्य शहरावरती हल्ले सुरू झालेले आहेत. पाकिस्तानच्या कराची बंदरावर INS विक्रांतवरनं हल्ले सुरू झालेत. कराची बंदरावर 10 पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी 1971 साली भारतीय नौसेनेनं कराची बंदर नेस्तनाबूत केलं होतं. तो इतिहास आजही भारत पाकिस्तान या दोन देशांमधल्या युद्धात भारताच्या बाजूनं अतिशय गौरवशाली इतिहास म्हणून समजला जातो. आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरही पाकिस्तानवरच्या कारवाईत सहभागी झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझा दिल्लीतला सहकारी दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या समवेत आहे. सोमेश, काय माहिती आहे विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर संदर्भात? नक्कीच वेस्टर्न नेव्हल कमांड ज्याचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या मुंबईमध्ये, आणि तिथून भारत पाकिस्तानवर नौदलाने हल्ले करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत दिल्लीत ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार BSFच्या डीजींसोबत अमित शहा यांची चर्चा झालेली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित डोवालांनी ब्रीफ केलंय आणि एस जयशंकर यांनी परराष्ट्र खात्यातील वेगवेगळ्या देशाच्या मंत्र्यांशी संवाद साधलाय. सगळ्यांनी एक सोमेश कोलगे बरोबर आपला संपर्क तुटलाय. पण मोठी बातमी आहे. अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू झालेला आहे. पाकिस्तानच्या महत्वाच्या अशा कराची बंदरावर INS विक्रांतवरनं हल्ले सुरू झाले आहेत. कराची बंदरावर 10 पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आणि या संदर्भात मगाचपासून आपल्याला गणेश सुतोवाच करत होता. गणेश, तू ज्या पद्धतीने सांगितलं होतंस की वेस्टर्न नेव्हल कमांड, भारतीय नौदलाचं वेस्टर्न नेव्हल कमांड ज्याचं मुख्यालय मुंबईत आहे, ते देखील सज्ज झालंय. आणि आता आपल्याला माहिती मिळते की कराची बंदरावर INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरनं हल्ले सुरू केलेले आहेत. गणेश, विजय, आपल्याला माहिती असेल की 26/11 हल्ल्यामध्ये याच समुद्राचा रूट अतिरेकींनी वापरला होता आणि याच वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पेरिफेरीतनं कसाब आणि इतर अतिरेकी मुंबईत दाखल झाले होते. त्याच्यानंतरपासूनच आपली तिथे तयारी खूप मोठी आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडने पूर्णतः चार्ज घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर करायचं होतं त्यावेळेला इंडियन नेव्हीचा वेस्टर्न नेव्हल कमांडकडे मोठी जबाबदारी होती. कारण याच वेस्टर्न